छोटी ताराची पंढरपूर यात्रा. एकदा काय झाले, महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात तारा नावाची एक हसरी गोड छोटी मुलगी राहत होती. तिला आपल्या आजीच्या गोष्टी खूप आवडायच्या, विशेषतः पांडुरंग विठोबाच्या आणि मोठ्या वारीच्या कथा. एका सुंदर सकाळी तारा आजीच्या कुशीत बसली होती. तिने विचारले, आजी, ही वारी म्हणजे काय असतं ग? सगळे का बोलतात तिच्याबद्दल? आजी हसल्या आणि म्हणाल्या, वारी म्हणजे एक सुंदर यात्रा ग बाळा. दरवर्षी हजारो लोक, ज्यांना वारकरी म्हणतात, पायी चालत पंढरपूरला जातात विठोबाला भेटायला. रस्त्यात ते अभंग गातात, नाचतात आणि प्रार्थना करतात. पण आजी, एवढ्या लांब का चालत जातात? ताराने आश्चर्याने विचारलं. कारण त्यांना विठोबावर खूप प्रेम आहे. चालत जाणं हा भक्ती दाखवायचा एक मार्ग आहे. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा एक प्रसंग आहे आणि साधेपणा, दयाळूपणा शिकण्याची संधी आहे. त्या दिवशीच ताराच्या कुटुंबाने ठरवलं की ते यंदाच्या वारीत सहभागी होणार. लवकरच एका सुंदर सकाळी तारा, तिचे आई बाबा आणि आजी आनंदाने वारकरींच्या समूहात सामील झाले. चहूकडे विठोबाच्या भक्तीत गायले जाणारे आनंददायी अभंग ऐकू येत होते. चालत चालत ताऱ्याने काही विशेष गोष्टी पाहिल्या. एक दिवस आजी म्हणाल्या, आज एकादशी आहे ग तारा. एकादशी म्हणजे काय ग आजी? ताऱ्याने कुतूहलाने विचारलं. आजी म्हणाल्या, एकादशी हा खूप खास दिवस असतो. महिन्यातून 2 वेळा येतो. त्या दिवशी हलकं जेवायचं, चांगले विचार करायचे आणि देवध्यान करायचे. बरेच वारकरी या दिवशी उपवास करतात किंवा फक्त साधं अन्न खातात, मन आणि हृदय शुद्ध ठेवण्यासाठी. ताऱ्याने ठरवलं की तीही हे करून पाहणार. तिने आपल्या आवडीच्या गोड पदार्थांना टाळलं आणि फक्त फळं आणि पाणी घेतलं. आश्चर्य म्हणजे तिला खूप हलकं, आनंदी आणि ऊर्जा भरलेलं वाटलं. अनेक दिवस चालत, गात आणि दयाळूपणा शिकत शेवटी सर्वजण पंढरपूरला पोहोचले. तिथं हजारो लोक एकत्र जमले होते विठोबाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी. जी मूर्ती विटेवर उभी होती, कमरेवर हात ठेवलेले. तारा आपल्या कुटुंबासोबत रांगेत उभी राहिली. जेव्हा तिची पाळी आली तेव्हा तिने विठोबाकडे पाहून हळूच म्हटलं, या सुंदर प्रवासासाठी धन्यवाद. मी कायम साधेपणाने आणि दयाळू मनाने जगायचा प्रयत्न करेन, अगदी वारकरींसारखं. त्या दिवसानंतर तारा दरवर्षी वारीला जायला लागली आणि प्रत्येक एकादशीची आतुरतेने वाट बघायला लागली. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
जादूचे झाड मुलांसाठी वटपौर्णिमेची गोष्ट. नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण एक जादूची गोष्ट ऐकणार आहोत. प्रेम, धैर्य आणि एका खूप खास झाडाची गोष्ट. आणि हा सण आहे वटपौर्णिमा. तारा, तुला माहितीये का आपण आज या झाडाभोवती धागा का बांधतो? नाही आजी, मला गोष्ट सांग ना प्लीज. खूप खूप वर्षांपूर्वी एका सुंदर राज्यात सावित्री नावाची एक बुद्धिमान आणि धाडसी मुलगी राहत होती. ती एका दयाळू राजकुमार सत्यवानावर प्रेम करू लागली. पण अगं बाई, एका ज्ञानी साधूने सावित्रीला सांगितले की सत्यवान फक्त आणखी 1 वर्षच जगेल. पण सावित्रीला सत्यवानावर खूप प्रेम होते. तिने तरीही त्याच्याशी लग्न केले आणि दररोज त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू लागली. एक दिवस सत्यवान एका मोठ्या झाडाखाली बेशुद्ध झाला. मृत्यूचा देव यम त्याला घेऊन जायला आला. पण धाडसी सावित्री त्याच्या मागे चालू लागली. यमराज, कृपया माझ्या पतीला परत आणा, सावित्री म्हणाली. यमराज सौम्य पण ठामपणे म्हणाले, हे शक्य नाही प्रिय सावित्री. पण सावित्रीने हार मानली नाही. ती चालत राहिली आणि यमराजांशी प्रेमाने आणि शहाणपणाने बोलत राहिली. तिच्या प्रेमाने आणि धैर्याने यमराज इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला एक वर मागायला सांगितले. तू काहीही वर माग, पण सत्यवानाचे प्राण सोडून. सावित्रीने चतुराईने सांगितले, मला माझ्या पतीसह दीर्घायुष्य आणि अनेक मुले हवीत. यमराज हसले, अगदी चतुर मुलगी, असे म्हणत त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. तारा आनंदाने म्हणाली, वा, सावित्री किती शूर आणि हुशार होती. हो माझ्या मुली, म्हणूनच वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अगदी सावित्रीसारख्या. आणि आपण वटाच्या झाडाभोवती पवित्र धागा बांधतो, अगदी त्या झाडासारखं जिच्या खाली सावित्री बसली होती. आणि म्हणूनच हा सुंदर सण आपल्याला प्रेम, धैर्य आणि शहाणपणाची शिकवण देतो. गणपती आणि महाभारताची कथा. व्यास नावाचे एक ज्ञानी ऋषी असतात. त्यांना महाभारत कथा लिहायची असते. त्यासाठी ते गणपती बाप्पाची मदत घ्यायचा विचार करतात. ते बाप्पाकडे जातात आणि म्हणतात, नमस्कार गणपती बाप्पा, मला महाभारत लिहायचे आहे. तुम्ही तुमच्या शुभ हाताने ते लिहिण्याचे कार्य करणार का? बाप्पा म्हणतात, हे ऋषी व्यासजी, मला महाभारत लिहायला खूप आवडेल. मला या कार्यासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. पण माझी एक अट आहे. तुम्ही कथा न थांबवता सांगायची, कुठेही थांबायचं नाही. व्यासजी ती अट मान्य करतात आणि म्हणतात, मग माझी अशी अट आहे की तुम्ही जे लिहिणार त्याचा अर्थ समजावून लिहिणार. बाप्पा हो म्हणतात आणि कामाला सुरुवात करतात. एक मोरपंख आणि शाही घेऊन पुस्तकात लिहायला सुरू करतात. व्यासजी महाभारत कथा सांगतात आणि गणपती लिहितात. व्यासजींना श्वास घ्यायला वेळ मिळावा म्हणून ते कठीण श्लोक म्हणायचे. बाप्पाला त्याचा अर्थ समजायला वेळ लागायचा. पटापट लिहिण्याच्या घाईत त्यांचे मोरपंख तुटते. अट मोडू नये म्हणून त्यांना एक युक्ती सुचते. आपला एक सुळा म्हणजेच दात तोडून ते शाहीत बुडवतात आणि लिहिणं सुरू ठेवतात.
अशा प्रकारे गणपती बाप्पा ज्ञानासाठी आपल्या दाताचा बलिदान देतात. बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. गणपती बाप्पाचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी अनेक गोड पदार्थ केले होते. उकडीचे मोदक, लाडू, बर्फी आणि खूप काही. बाप्पा भरपूर मोदक खातो, अगदी पोट टम्म भरेपर्यंत. एवढे जेवल्यामुळे त्याला असह्य होते, चालणं पण शक्य होत नाही. तो मूषकाला म्हणतो, चल रे मूषक, आपण जरा एक चक्कर मारून येऊया. बाप्पा मूषकाच्या अंगावर बसतो आणि दोघे जातात फिरायला. अचानक एक साप प्रकट होतो. मूषक सापाला पाहून दचकतो आणि त्यामुळे बाप्पा खाली पडतात. बाप्पा खाली धडाम पडलेले पाहून चंद्र हसायला लागतो. हा 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 हा. साप गायब होतो. बाप्पा चंद्राकडे बघून चिडतो. चंद्र खो खो हसत असतो. बाप्पा चंद्राला म्हणतो, मला बघून हसतोस? चंद्र तरी जोरात हसतो. बाप्पा चिडतात आणि आपला दात तोडून चंद्राच्या दिशेने फेकतात. चंद्रा, मी तुला गायब करतो. दात चंद्राला लावण्यामुळे तो गायब होतो. बाप्पा कमरेवर हात ठेवून हसतात. गायब झालेला चंद्र बाप्पा समोर येतो आणि म्हणतो, मला माफ कर, मी हसलो, पुन्हा अशी चूक नाही होणार. बाप्पा प्रेमळ असल्यामुळे म्हणतात, ठीक आहे, मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही, पण कमी करू शकतो. आजपासून तू रोज आकाशात पूर्ण दिसणार नाही, छोटा मोठा होत राहशील. चंद्र म्हणतो, धन्यवाद. अशा प्रकारे चंद्राचा गर्व बाप्पा कमी करतो. असेही म्हणतात की गणेश चतुर्थीला चंद्राकडे कोणी पाहू नये, नाहीतर त्यांचे काम बिघडतील. गणपती बाप्पा मोरया. हॅलोवीनची रात्र असते. बुद्धू, चिटकीनताई आणि तात्या हैवान ट्रीट्स म्हणजेच गोड गोड खाऊ आपल्या पिशवीमध्ये घेऊन गल्लीतून जात होते. सगळे स्मशानात पोचतात. किती यम्मी ट्रीट्स मिळाले ना आपल्याला. हो रे, आणि कोणाला कळलं पण नाही आपण भूत आहोत. हे बोलून चिटकीनताई झाडूवर बसते. अच्छा, मी निघते, बाय, गुड नाईट असं म्हणून ती उडून जाते. चल बुद्धू, मी पण चाललो, आज आपण खूप भटकलो, बाय असं म्हणून तात्या हैवान गायब होतो. बुद्धू बसतो आणि एक ट्रीट खातो. त्याला आवडतं म्हणून तो एक एक करून सगळेच खातो. मोठी ढेकर देतो आणि झोपून जातो. काही वेळाने त्याच्या पोटात खूप दुखायला लागतं. तो जोरात ओरडत उठतो, आई ग. तात्या हैवान प्रकट होतो. चिटकीनताई झाडूवरून लगेच उडून येते. काय झालं बुद्धू, असे दोघे म्हणतात. बुद्धू रडत सांगतो, पोटात खूप दुखत आहे. तात्या आणि चिटकीन त्याचे दात बघून दचकतात. बुद्धूचे दात काळे झाले असतात. तात्या ट्रीट्सची रिकामी पिशवी उचलतो, हातात घेतो आणि म्हणतो, सगळे चॉकलेट्स, कॅन्डीज, लॉलीपॉप एका वेळेस संपवलेस म्हणून पोटात दुखत आहे. बुद्धू रडत बोलतो, हो पण आता मी काय करू, माझी मदत कर चिटकीनताई प्लीज. चिटकीनताई म्हणते, काळजी नको करूस, मी तुझ्यासाठी काढा बनवून आणते. तात्या, तुला बुद्धूसाठी काय आणायचं आहे हे तुला माहित आहे असं म्हणून दोघे निघून जातात. चिटकी तिच्या घरी काढा बनवते. मोठ्या भांड्यात काहीतरी टाकते आणि ढवळते. चिटकीनताई म्हणते, हे घे, हा काढा पी, तुझं पोट दुखणं बंद होईल. बुद्धू ते पितो. तात्या म्हणतो, हे घे टूथब्रश आणि टूथपेस्ट. तात्या त्याला आरसा दाखवतो आणि म्हणतो, दात पण काळे केले आहेस तुझे, नीट दात घास. बुद्धू लगेच ब्रश करतो. चिटकीनताई म्हणते, आता लक्षात ठेव, चॉकलेट्स, कॅन्डीज, लॉलीपॉप्स हे एवढे एकदम खाऊ नये, त्याने पोटात खूप दुखतं. तात्या हैवान बोलतो, आणि दात पण खराब होतात, तर रोज 2 वेळा दात घासायला विसरू नकोस.
ब्रश युअर टीथ ट्वाइस डेली. बुद्धू म्हणतो, हो मी असंच करेन. शेटकेनताई आणि तात्या विचारतात, प्रॉमिस? बुद्धू म्हणतो, प्रॉमिस. एक्सक्यूज मी, सगळे असतात. तारा आणि कपिली. एका छोट्या आनंदी गावात तारा नावाची एक गोड मुलगी राहायची. तिला मैत्रिणींसोबत शेतात खेळायला, पळायला आणि गाणी गायला खूप आवडायचं. पण तिला सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे त्यांच्या गोठ्यात राहणाऱ्या कपिली या शांत आणि प्रेमळ गायीसोबत वेळ घालवणे. दर सकाळी कपिली ताजं गरम दूध द्यायची. ताराची आई त्या दुधापासून लोणी, दही आणि गोड पदार्थ बनवायची. आई नेहमी म्हणायची, कपिली आपली आईसारखी आहे. ती आपल्याला पोषण देते आणि आपली काळजी घेते. एकदा ताराने आजीला विचारलं, आजी, आपण वसुबारस का साजरी करतो? आजी हसली आणि म्हणाली, वसुबारस हा खूप खास दिवस आहे ग. हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी आपण गायींची पूजा करतो, कारण त्या आपली आईसारख्या असतात. जशी तुझी आई तुला जेवायला घालते, तशी गाय आपल्याला दूध देते आणि आपल्याला बळकट व निरोगी ठेवते. आपण आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी त्यांना फुलांनी सजवतो, कपाळावर तिलक करतो आणि त्यांना गोड पदार्थ व ताजं गवत खायला देतो. ताराच्या डोळ्यांत चमक आली. म्हणजे वसुबारस म्हणजे गायींना धन्यवाद म्हणायचा दिवस? हो, आजी मान हलवत म्हणाली, आणि फक्त गायींनाच नाही, तर निसर्गाला आणि सगळ्या प्राण्यांना धन्यवाद म्हणायचा दिवस आहे, जे आपल्याला आनंदाने जगायला मदत करतात. दिवाळी या दिवसापासून सुरू होते, आपल्याला आठवण करून द्यायला की सण साजरा करण्यापूर्वी दया आणि कृतज्ञता दाखवायला हवी. त्या संध्याकाळी ताराने आईला मदत केली. त्यांनी कपिलीला स्वच्छ धुतलं, तिच्या गळ्यात सुंदर माळ घातली आणि तिला हलकेच थोपटलं. कपिलीने हळूच हंबरणं केलं, जणू ती तिला आशीर्वाद देत होती. ताराने अलगद म्हटलं, धन्यवाद कपिली, तू माझी मैत्रीण आहेस आणि माझी आईसुद्धा. संपूर्ण कुटुंबाने पूजा केली, दिवा लावला आणि गोड पदार्थ वाटले. गाव आनंदाने, गाण्यांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आणि ताराच्या मनात पक्क झालं, वसुबारस हा फक्त सणाचा दिवस नाही, तर कृतज्ञ राहण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. कथेची शिकवण. वसुबारस आपल्याला शिकवतो की गायींचं आणि निसर्गाचं आभार मानायला हवं, जे आपल्याला पोषण देतात. कृतज्ञता आणि आदर हे दिवाळीची सुरुवात करण्याचे सर्वात सुंदर मार्ग आहेत. बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. गणपती बाप्पाचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी अनेक गोड पदार्थ केले होते. उकडीचे मोदक, लाडू, बर्फी आणि खूप काही. बाप्पा भरपूर मोदक खातो, अगदी पोट टम्म भरेपर्यंत. एवढे जेवल्यामुळे त्याला असह्य होते, चालणं पण शक्य होत नाही. तो मूषकाला म्हणतो, चल रे मूषक, आपण जरा एक चक्कर मारून येऊया. बाप्पा मूषकाच्या अंगावर बसतो आणि दोघे जातात फिरायला. अचानक एक साप प्रकट होतो. मूषक सापाला पाहून दचकतो आणि त्यामुळे बाप्पा खाली पडतात. बाप्पा खाली धडाम पडलेले पाहून चंद्र हसायला लागतो. हा 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 हा. साप गायब होतो. बाप्पा चंद्राकडे बघून चिडतो. चंद्र खो खो हसत असतो. बाप्पा चंद्राला म्हणतो, मला बघून हसतोस? चंद्र तरी जोरात हसतो. बाप्पा चिडतात आणि आपला दात तोडून चंद्राच्या दिशेने फेकतात. चंद्रा, मी तुला गायब करतो. दात चंद्राला लागण्यामुळे तो गायब होतो. बाप्पा कमरेवर हात ठेवून हसतात. गायब झालेला चंद्र बाप्पा समोर येतो आणि म्हणतो, मला माफ कर, मी हसलो, पुन्हा अशी चूक नाही होणार. बाप्पा प्रेमळ असल्यामुळे म्हणतात, ठीक आहे, मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही, पण कमी करू शकतो. आजपासून तू रोज आकाशात पूर्ण दिसणार नाही, छोटा मोठा होत राहशील. चंद्र म्हणतो, धन्यवाद.
अशा प्रकारे चंद्राचा गर्भ बाप्पा कमी करतो. असेही म्हणतात की गणेश चतुर्थीला चंद्राकडे कोणी पाहू नये, नाहीतर त्यांचे काम बिघडतील. गणपती बाप्पा मोरया. गणेश आणि कुबेर. कुबेर देव हे संपत्तीचे देव असल्यामुळे खूप श्रीमंत असतात. त्यांना त्यांच्या संपत्तीचा खूप गर्व असतो. एके दिवशी ते खूप मोठी मेजवानीचे आयोजन करतात. ते शिवजींना आमंत्रित करतात. शिवजींना माहित असते की कुबेर देवाला आपल्या संपत्तीचा खूप गर्व आहे, म्हणून ते गणपती बाप्पाला मेजवानीसाठी पाठवतात. ते म्हणतात, बाप्पा येईल जेवायला, त्याच्या भुकेची काळजी घेशील ना? कुबेर हसत म्हणतात, हो हो नक्कीच. मेजवानीला सुरुवात होते. गणपती बाप्पा समोर पंचपक्वान्न वाढले जातात. त्यांचे आवडते उकडीचे मोदकही ठेवले असतात. बाप्पा ते आनंदाने खातो आणि सर्व अन्न संपवतो. बाप्पा म्हणतो, माझे पोट भरले नाही, आणखीन खायला आणा. कुबेर देव मेजवानीसाठी बनवलेले सर्व अन्न आणून बाप्पा समोर ठेवतात. तेही बाप्पा काही मिनिटातच फस्त करतात. चला कुबेरजी, अजून जेवण वाढा, माझे पोट नाही भरले, बाप्पा म्हणतात. कुबेर देव त्यांच्यासोबत हात जोडतात आणि म्हणतात, बाप्पा मेजवानीचे सर्व अन्न संपले. हे ऐकल्यावर बाप्पा कुबेर देवाची सोन्याची भांडी खायला सुरुवात करतो. ती संपल्यावर त्यांच्या खुर्च्या, आसन इत्यादी खातो. हे पाहून कुबेर देव घाबरतात आणि मदतीसाठी पळत शिवजीकडे जातात. शिवजी बर्फाचा एक तुकडा घेतात आणि गणपतीपाशी दोघे जातात. शिवजी बाप्पांना बर्फाचा गोळा करून देतात, ज्याने त्यांची भूक भागते. कुबेर देवाला आपली चूक कळते आणि ते हात जोडून माफी मागतात. कथेचं तात्पर्य, आपल्या संपत्तीचा गर्व करू नये. चिव चिव चिमणा, काय ग चिमणी, आली दिवाळी, करू तयारी, साफसफाई आणि खूप काही. सुंदर आकाशकंदील झाडाला बांधू, छानशी रांगोळी दारात काढू. फराळ काय काय बनवायचं आहे? बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू, पोह्यांचा चिवडा आणि तिखट शेव बनवू. चकलीची ऑर्डर मैना ताईंना देऊ. फुलबाजी, चक्र आणि सुंदर पाऊस
पूर्ण करा मुलांनो तुमची हाऊस. आली दिवाळी करू तयारी. शुभ दीपावली. दिवाळीची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी सुंदर अयोध्या नगरीत राजकुमार राम राहत होते. सगळ्यांना ते खूप प्रिय होते. पण एके दिवशी वडिलांचे वचन पाळण्यासाठी रामांना महाल सोडून 14 वर्षे जंगलात जावे लागले. त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले. आपण ही वर्ष शांततेत महालापासून दूर घालवूया. राम, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत येईन आणि मी दोघांची प्रत्येक पावलावर रक्षा करीन. पण लांब लंकेत एक राक्षस राजा रावण राहत होता. त्यांनी सीतेला पाहिले आणि तिला पळवून न्यायची वाईट योजना आखली. एक दिवस राम आणि लक्ष्मण दूर असताना रावण साधूच्या रूपात आला आणि सीतेचं अपहरण केले. राम, लक्ष्मण, मदत करा. राम आणि लक्ष्मण परतले तेव्हा ते फार दुःखी झाले, पण त्यांनी आशा सोडली नाही. राम सीतेला शोधताना शक्तिशाली वानरवीर हनुमान यांना भेटले. प्रभू राम, मी तुमची मदत करीन. माझी ताकद आणि माझी वानर सेना तुमची आहे. हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोचले. सीतेला शोधलं आणि तिला सांगितले की राम तिला वाचवायला येत आहेत. मग राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी लंकेसाठी पूल बांधला आणि रावणाशी युद्ध केले. भयंकर युद्ध झाले. आकाशात बाण चालले आणि प्रत्येक गर्जनेने पृथ्वी हादरली. राम, तुम्हाला कधीच हरवू शकणार नाहीस. सत्य आणि चांगुलपणा नेहमीच वाईटावर विजय मिळवतात. रामाने आपल्या शक्तिशाली बाणाने रावणाचा पराभव केला. सीता मुक्त झाली आणि पुन्हा शांतता आली. 14 वर्षानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. लोक खूप आनंदी झाले. राम परत येत आहेत. चला, प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर उजळवूया. लोकांनी दिव्यांच्या रांगोळ्या लावून त्यांचे स्वागत केले. संपूर्ण अयोध्या आनंद आणि प्रकाशाने उजळून निघाली. हे दिवे आपल्याला आठवण करून देतात की चांगुलपणा नेहमीच वाईटावर विजय मिळवतो आणि प्रकाश नेहमीच अंधार दूर करतो. तेव्हापासून दरवर्षी आपण दिवाळी प्रकाशाचा सण साजरा करतो. रामांचे पुनरागमन आणि चांगुलपणाचा विजय आठवतो. शुभ दीपावली.